आधारवाडीतील इमारतीच्या 15व्या मजल्यावर भीषण आग, इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू. कल्याणच्या आधारवाडी परिसरातील एका हाऊसिंग सोसायटीमधील 15व्या मजल्यावर आज संध्याकाळी अचानक भीषण आग लागली आणि आगीमुळे इमारतीमधून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचं आणि इमारतीत अडकलेल्यांना लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. आणि सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडल्याने बचाव कार्य सुरू आहे आणि आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे. आपल्या व्हर्टेक्स बिल्डिंग येथे आग लागलेली आहे. आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांच्या मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि फायर बुझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये अजून 2 गाड्या जे आहेत ते आपण बाहेरून मागवलेले आहे आणि ते 15 ते 20 मिनिटात आपल्याकडे पोहोचतील. 50 मिनिटात पोहोचू शकते. ती ग्लेडर बंद आहे मॅडम, याच्या कधी आढावा घेतला का? त्याच्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती गाडी आज बंद होती, पण ताबडतोब आपण ठाण्यावरनं ती गाडी मागवलेली आहे आणि ते ऑन द वे आहे. अशा वेळेला जर फायर ब्रिगेडची गाड्या बनत होते ह्याचा आढावा कधी फायर ब्रिगेड घेणार आहे? ॲक्च्युली डेफिनेटली आढावा आपण घेतो, पण काही वेळेला असं होतं की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे. फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे, वरून पण आहे आणि खालून पण आहे. आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैं वॉल्टेक्स में रहता हूँ. ये बिल्डिंग में 1703-4 सर 1 घंटा हुआ है. फायर की कम से कम 4-5 गाड़ी आई हुई है, पर एक भी गाड़ी का काम चालू नहीं है. और 1 घंटे के पहले काम शुरू हो जाता था तो बहुत सारा नुकसान जो होता था ना वो बच जाता था. बहुत सारा नुकसान बच जाता था. काम आधे घंटे का है. हाँ. अगर ठीक से काम किया होता आधे घंटे में होता. जहाँ 4 घर जला वहाँ 1 ही घर जलता था और जल्दी होता था. इधर लोग अंदर फंसे हुए थे. एक एजेड औरत भी फंसी हुई थी. कैसे उनको निकाला? उनके हस्बैंड नीचे. सर रिवर्स फायर फाइटिंग चालू नहीं है बिल्डिंग का. फायर फाइटिंग चालू है. ये अभी हमको उनके ऊपर ब्लेम कर रहे हैं, सोसाइटी पे ब्लेम कर रहे हैं. फायर फाइटिंग चालू है लेकिन इनका फायर ही सिस्टम गलत है पूरा. आपका नाम? मेरा नाम भावेश, मैं यहाँ रहता हूँ. भावेश. ठीक आहे. 15 माळ्यावरती कोणी याच्यामध्ये जखमी झालेले आहेत का? खडकपाडा येथील व्हर्टेक्स ही जी मोठी इमारत आहे, 17 मजली इमारत, त्याच्यातल्या 15व्या मजल्याला आग लागलेली आहे. आणि त्या 15व्या मजल्याला जी आग लागलेली आहे त्याला रिस्पॉन्स आपण इथले जे आहेत कल्याणमधले डोंबिवलीमध्ये कोळशेवाडीच्या इकडच्या सगळ्या फायर ब्रिगेड इथं आलेले आहेत. पोलीस बंदोबस्तही पुरेसा आहे. नागरिकांची जरी गर्दी असली तरी बचाव कार्य चालू आहे. बरेचसे लोक जे 16व्या आणि 17व्या मजल्यावरचे लोक जे आहेत ते बाहेर आले का त्यांना इमारतीच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. आम्ही आता खात्री करतो आहोत अजून कोणी वरती अडकलेलं आहे का आणि त्यांचा रेस्क्यूचा प्लॅन चालला आहे. बाकीच्या गाड्या यातून आम्ही रेस्क्यू ऑपरेशन चालू करतो. अजून ती खात्री करायचं काम चालू आहे, ती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.